देवणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तालुकास्तरीय आढावा बैठक संपन्न। विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश। केजे न्यूज इंडिया मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। नमस्कार, मी आहे मारुती गुंडिले नळगीरकर। लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती संदर्भात चर्चा करण्यासाठी देवणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक घेण्यात आली। ही बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार माननीय धर्माजी सोनकवडे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता देवणीतील रसिका सभागृहात घेण्यात आली आहे। या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीत तालुक्यातील 3 जिल्हा परिषद व 6 पंचायत समित्यातील जातीनिहाय समीकरणाची चर्चा करून देवणी तालुका पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी काय रणनीती आखावी लागेल या संदर्भात चर्चा करण्यात आली। यावेळी मान्यवरांनी व कार्यकर्त्यांनी आपल्या मनोगतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार साहेब यांचे विचार जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठीचा निर्धार व्यक्त केले। प्रत्येक पदाधिकारी आपली प्रयत्नाची पराकाष्ठ करेल असे आश्वासनही कार्यकर्त्यांनी यावेळी दिले आहे। यावेळी विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून देवणी शहरातील स्वतःच्या ताकदीवर निवडून आलेले अपक्ष उमेदवार अमित सूर्यवंशी उमेद उंटवाले यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे। याबद्दल त्यांचा जाहीर सत्कारही करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मनोज कर्नाडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उपस्थितांकडून शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत। या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते गजानन भोपनीकर, महाराष्ट्र युवक प्रदेश सरचिटणीस मनोज कर्नाडे, देवणी नगर पंचायतीचे नगरसेवक डॉक्टर प्राध्यापक अनिल इंगोले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अनिल कांबळे, देवणी नगर पंचायतीचे नगरसेवक अमित सूर्यवंशी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रताप कोयले, तालुका युवक शहराध्यक्ष प्रीतम आष्टुरे, कार्याध्यक्ष अजय भोळे, युवक शहर कार्याध्यक्ष रितेश सूर्यवंशी, बोरोळ प्रशालेचे शालेय समिती अध्यक्ष सत्यदेव गरड, ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष दत्ता चाळकापुरे, युवक जिल्हा सचिव जितेंद्र शिवगे, लक्ष्मणराव बिरादार, लक्ष्मण डोमगावे, मल्हारी भांडे, प्रथमेश हलके, सीताराम माने, राजाराम माने, विठ्ठल बिरादार, वैजनाथ माने, अशोक माने इत्यादी जण यावेळी उपस्थित होते। त्यांच्या ठिकाणी सत्कार करत आहोत। पुढील नियोजनासाठी त्याला खुलं करतो तेवढंच म्हणायचं। देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवेसह केजे न्यूज इंडिया मराठी। आपण पाहत रहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी। व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।